मोबाईल मुक्त शाळांचा जागतिक पुरस्कार. विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी मोठे पाऊल. नमस्कार. आज आपण अशा विषयावर बोलणार आहोत ज्याचा संबंध प्रत्येक विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांशी आहे. मोबाईल मुक्त शाळांचा जागतिक पुरस्कार. जगभरात अनेक देशांनी शाळांमध्ये मोबाईल फोनवर निर्बंध घालण्यास सुरुवात केली आहे. कारण संशोधनातून असे दिसून आले आहे की मोबाईलचा अतिरेकी वापर विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर, मानसिक आरोग्यावर आणि सामाजिक वर्तनावर गंभीर परिणाम करतो. अलीकडेच ऑस्ट्रेलियाच्या या उपक्रमाला आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरव मिळाला आहे. पण हा प्रश्न केवळ ऑस्ट्रेलियाचा नाही, तर संपूर्ण जगाचा आहे. मोबाईल बंदीची गरज का निर्माण झाली? स्टॅनफोर्ड, युनेस्को आणि विविध संशोधन संस्थांच्या अहवालांमध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की विद्यार्थ्यांचे वर्गातील लक्ष कमी होते, सतत सोशल मीडियामुळे एकाग्रता ढासळते, अभ्यासातील कामगिरी घसरते, मानसिक तणाव, चिंता आणि नैराश्य वाढते, झोपेचा दर्जा खालावतो, प्रत्यक्ष मैत्री कमी होत जाते. विशेषतः 16 वर्षाखालील मुलांवर सोशल मीडियाचा परिणाम अधिक गंभीर असल्याचे संशोधन सांगते. जगभरातील चित्र. आज अनेक देशांनी मोबाईलबाबत कठोर धोरण स्वीकारले आहे. त्यामध्ये ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, इटली, स्पेन, ग्रीस, नेदरलँड्स, ब्राझील, डेन्मार्क, आयर्लंड, फिनलंड, इंडोनेशिया, माल्टा, लिथुआनिया, एस्टोनिया यासारख्या देशांचा समावेश आहे. काही राज्यांमध्ये पूर्ण बंदी आहे, तर काही ठिकाणी फक्त वर्गात मोबाईल वापरण्यास मनाई आहे. अमेरिकेतील अनेक राज्यांनीही अशाच प्रकारचे नियम लागू केले आहेत. अर्जेंटिनातील ब्युनोस आयर्समध्ये प्राथमिक शाळांमध्ये मोबाईलवर बंदी घालण्यात आली आहे. संशोधन काय सांगते? संशोधनामध्ये काही धक्कादायक निष्कर्ष समोर आले आहेत. 1. शरीराविषयी नकारात्मक भावना. सोशल मीडियावर सतत इतरांचे फोटो पाहिल्यामुळे अनेक किशोरवयीन मुलांमध्ये स्वतःच्या शरीराविषयी न्यूनगंड निर्माण होतो. 2. मानसिक आरोग्य. मोबाईलचा अतिरेक चिंता, नैराश्य, एकटेपणा, आत्मविश्वास कमी होणे यांना कारणीभूत ठरतो. 3. अभ्यासावर परिणाम. वर्गात नोटिफिकेशनचा एक छोटासा आवाज सुद्धा विद्यार्थ्यांचे लक्ष विचलित करतो. 4. सायबर गुन्हे. ऑनलाईन फसवणूक, सायबर बुलिंग, अश्लील संदेश, खोटी माहिती यांचा धोका वाढतो. ऑस्ट्रेलियाचा अनुभव. ऑस्ट्रेलियामध्ये मोबाईल बंदी लागू झाल्यानंतर अनेक सकारात्मक बदल दिसून आले. शिक्षकांच्या मते विद्यार्थी वर्गात अधिक लक्ष देतात, अभ्यासात सुधारणा झाली, शिस्त वाढली, विद्यार्थ्यांमधील प्रत्यक्ष संवाद वाढला, सुट्टीच्या वेळेत मुले मोबाईलऐवजी खेळू लागली, शिक्षकांचे अध्यापन अधिक प्रभावी झाले. मुख्याध्यापकांनीही या निर्णयाचे स्वागत केले आहे. पालक आणि विद्यार्थ्यांचे मत. अनेक पालकांनी सांगितले की मोबाईल बंद झाल्यामुळे मुलांचा स्क्रीन टाईम कमी झाला. विद्यार्थ्यांनाही सुरुवातीला अडचण वाटली, पण काही दिवसांनी ते मित्रांसोबत अधिक वेळ घालवू लागले. त्यांच्यातील सामाजिक संवाद वाढला, अभ्यासाची आवड निर्माण झाली. विरोध करणाऱ्यांचे म्हणणे. काही तज्ज्ञ मात्र असे म्हणतात की फक्त मोबाईल बंद करून समस्या सुटणार नाही. पालकांनीही घरी मोबाईल वापरावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. मुलांना डिजिटल साक्षरता शिकवणे, जबाबदारीने तंत्रज्ञान वापरणे याचे शिक्षण देणे अधिक महत्त्वाचे आहे. भारतासाठी काय शिकण्यासारखे? भारतामध्येही अनेक शाळा मोबाईल मुक्त परिसर तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु खरी गरज आहे पालकांचे सहकार्य, शिक्षकांचे मार्गदर्शन, विद्यार्थ्यांमध्ये डिजिटल शिस्त, मोबाईलचा योग्य वापर. तंत्रज्ञान वाईट नाही, पण त्याचा अतिरेक नक्कीच घातक ठरू शकतो. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मोबाईलवर नियंत्रण आणि शिक्षणाला प्राधान्य देणे ही काळाची गरज आहे. मित्रांनो, तुमच्या मते शाळांमध्ये मोबाईलवर पूर्ण बंदी असावी का, की मर्यादित वापराला परवानगी द्यावी?
तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच अभ्यासपूर्ण व माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.